पहिला हादरा संजय रायकर इलेवड्या सगळ्याला तिथे बसलेला आहे. एक बोट खिंडार शेवटचे 44 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवतात 80 धावा. पुन्हा एकदा पवियात बोटा फरक खेळायच्या शोधामध्ये होता तिथे खेळाडू. मोठी चूक शिरीष कांचन होता तिथे. एक टप्पा घे चेंडू सीमा पार चौकार. चौकाराच्या संख्येने वाढ होते आणि धोपलकावरती ते 12 धावा लागले जात आहेत. 5 चेंडूचा खेळ संपत असताना रोहित पाकेज आल्याला इथे सेट होतो. बॅटफूट पेचा चेंडू आणि डीप लॉगॉनच्या डोक्यावरून एक टप्पा घे चेंडू मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतो चौकार. पुन्हा एकदा फविया दुसरी गेलेला चेंडू होता. मोठी अपील पाहायला मिळाली परंतु आपण पाहतो डॉट चेंडूची घोषणा आणि त्यानंतर एका षटकाचा संपला खेळ धोपलकावरती बनवल्यात 12 धावा. संजय रायकर 11 या सगळं एक गडी बाद असताना दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो सागर गोरशेला पडतो. इथून पुढे पाड्यावर होत आणि स्ट्राईक वरती असणारा फलंदाज शंकर वायकर आपण पाहतो. एक चेंडू खेळत त्यानं तिथे 3 धावा व्यक्ती बनवल्यात आणि त्यानं त्याला स्वतःचा आकडा ओपन करतो. शेवटचे 42 चेंडू 76 धाव्यांचं टार्गेट असताना आपण पाहतो की दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती आपण पाहतो की शंकर वायकर असेल तो स्ट्राईकला रोहित पाकेजा. दोनही फलंदाजाकडे आपण पाहतो की एक मोठी शब्द आहे, मोठी गुणवत्ता आहे आणि मोठमोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय बाहेर असणारे 2 फलंदाज. पुढील सामन्याचा नाणेफेक आपण या ठिकाणी संपन्न करतो. XYZ क्रिकेट क्लब विरोधामध्ये अखिल असुरब्रह्मण्य वार्कबाग 2. अबोल थोरात सर आपला सगळ्या या ठिकाणी लावून द्या त्वरित. आक्षेपमध्ये बेडवते असेल त्वरित या आणि XYZ बोडेश पवार दोनही संघाचे कप्तान. शेवटचा कॉल असेल. बोटा फटका खेळायच्या शोधामध्ये होता खेळाडू परंतु आपण पाहतो तिथे रुपेश बापू गुदळे उभा असेल. एक चांगला चेंडू कव्हर केला आणि त्यानंतर आपण पाहतो तिथे लेग बायची सिंगल घेतली आणि सिंगलच्या संख्येने होते वाढ धोपलकावरती 13 धाबा. अखिल असरब रोड वार्कबाग 2 विरोधामध्ये XYZ क्रिकेट क्लब या 2 संघामध्ये नाणेफेकचा कोल सपट होतोय. नाव काय त्यांचं? दादा आकर्षकडू चबेडीकडे टॉस का बॉस. XYZ क्रिकेट क्लब टॉस विन. आम्ही परंतु गोलंदाजी करू असा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले अखिल असरब रोड या सगळ्याला. त्यानंतर आपली बार होता तिथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक दर्जेदार येतो तिथे ब्रँडेड फटका. डीप स्कोर लेग चेंडू करून बोटा प्रहार चौकार.
पळून गेली सगळी. 18 धावा धोपलकावरती असताना 1.30 षटकाचा खेळ संपला आणि त्यानंतर शेवटचे 39 चेंडू शिल्लक आहे सापडा जिंकण्यासाठी बरोबर 70 धावा. सागर घोडसेचा पुढील चेंडू अत्यंत चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहा चौकार आल्यानंतर तिथे कुठेतरी त्यानं अचूक टप्प्यावरती नेत्र ठेवला आणि तिथे डॉट चेंडू तिथे खेळला. रोहित बाकेजा डॉट चेंडूची घोषणा होती आहे. पुन्हा एकदा सागर घोडसे तयार घोडदा ट्रॅक वरती. पुन्हा एकदा पहा एक तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे अशोक रेवडकरचं पाहायला मिळतंय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये उभा होता तिथे खेळाडू. एक चांगलं क्षेत्ररक्षण होईल आणि सामन्याचं इक्वेशन बदलते. शेवटच्या 38 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बरोबर 70 धावा. अठरा धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यानंतर एक सुंदर फटका होता तिथे. परंतु पहा पुन्हा एकदा डीप शॉट मध्ये स्क्वेअर लेग. परंतु इथे पहा पंच कळवत आहेत सेफ असेल फलंदाज आणि घट्ट्यामध्ये जाऊन सुखरूप पोहोचतो तिथे. एक बोट जीवदार नशिबाने दिली साथ. एक चांगला चेंडू सागर घोडसेचं कौतुक करावं लागेल. लागोपाठचे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. चौकार आल्यानंतर तिथून पुढचे 3 चेंडू एक अपलातून इथे पाहायला मिळतात आणि त्यानंतर 1.5 षटकाचा खेळ संपत असताना धोपलकावरती फक्त आणि फक्त 18 धावा आहेत. आपली बाहेर होता तिथे बोटा फटका खेळायच्या शोधात वाईट चेंडूची घोषणा. डावी स्टेनच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू आणि त्यानंतर आपण पाहतो की अवंतर धावेच्या मदतीने वाढ होते धोपलकावरती. 19 धावा 19 धावा धोपलकावरती असताना धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा आपण पाहतो की शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळायला तडक होता. मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये होते. एक सेल होता तिथे परंतु आपण पाहतो शेवटच्या शेडी हातामधून चेंडू निसटतो आणि त्यानंतर एक बोट जीवदार 2 षटकांचा संपला खेळ. धोपलकावरती 19 धावा 1 गडी बाद असताना
डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तिथे शोभा गुरवचा पाहायला मिळतो. चेंडूची पाडी केली शोकर बायकर आणि त्यानंतर आपण पाहतो की फक्त आणि फक्त चेंडूकडे पाहत राहिला. निर्धाव चेंडू हाताळला आणि त्यानंतर आपण पाहतो थोडंसं वेरिएशन होतं, परंतु आपण पाहतो की वाईट चेंडूची घोषणा मुख्यपंच कळवतील प्रवीण कुलकर्णी सर. अवंतर धावेच्या मदतीने वाढ होते आणि दोपलकावरती आपण पाहतो 20 धावा, एक गडी पाहतो साडा. एक सुंदर फटका होता तिथे, ताबडतोब फटका खेळला होता, परंतु सागर गोडशी उभा करून ठेवलाय पुढे. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला आणि तिथे पाहतो आपण एक चांगला चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. शोभा गुरवचा धप्पलक सेर आहे, 20 धाबा धप्पलकावरती असताना शेवटचे 34 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 68 धाबा. पूर्णपणे ब्लॉक पेचा चेंडू होता, तिथे खांडून काढला जेवढीच्या आतून एक धाव घेतली मात्र आणि एका धावेच्या मदतीने होते वाढ. धप्पलकावरती नजर टाकूया 21 लॉस ऑफ द टू विकेट होतात, 21 धाबा धप्पलकावरती असताना शेवटचे 33 चेंडू 67 धावेची गरज. आपली भार होता तिथे, चुकीचा चेंडू होता आणि त्यानंतर एक मोठा प्रहार. रोहित पाकिजेच्या बॅट मधून तो चौकार, 4 धावा. आपली बार होता, त्यानंतर पाहूया पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडाखा, सनसनाटी जलवा, मिळतील 4 धावा चौकार. पुन्हा एकदा पाहूया बोटा फटका होता तिथे, षटकार येतो. थँक्यू डीजे, थँक्यू. तीन षटकानंतर धप्पलकावरती इथे बनवलं संजय रायकर येलवड्याचं गाडव, 35 धाबा. शेवटचे आपण पाहतो की 30 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत. 30 चेंडू आणि 53 धावेची आवश्यकता अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. असला क्षेत्ररक्षक समजून घ्या, ढगाळ वातावरण होते, अजूनही एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे, त्यासाठी थोडंसं स्पीड अप घ्या मित्रांनो. वारले जोरात यायला बसल्यावर का
किती दिवस पाऊस व्हायला पाहिजे होता आपल्या इथं, पण ते कोण आहे बोल. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो की रुपेश बाप्पू कुदळे असेल तर स्ट्राईक वरती असणारा फलंदाज शंकर वायकर 5 चेंडू खेळत येते, 4 धावा त्याने वैयक्तिक बनवल्या. तर दुसऱ्या बाजूला रोहित पाकेजा 10 चेंडू स्वतःचे 22 धावा इथे वैयक्तिक बनवतोय. एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकामेकाला चांगल्या प्रकारे साथ, चांगलं कॉम्बिनेशन, चांगली भागीदारी टिकवण्याचा प्रयत्न. एक महत्वाचा फलंदाज ते कोसळल्यानंतर मित्रांनो दोनही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये इथे डाव हाती घेतलाय आणि ते पूर्णपणे सूत्र हे आपल्या बॅटच्या माध्यमातून ते अत्यंत एक चांगल्या प्रकारे इथे करतायत. 35 धावा धावपलकावरती असताना एक पुढे येत आपण पाहतो, एक पाऊल पुढे घेतलं होतं. एक सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. त्यानंतर सागर घोडशे चेंडूवर आलाय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला आणि त्यानंतर एकदा फेकी थोडीशी अस्तव्यस्त आली. त्यानंतर आपण पाहतोय त्या गोलंदाजांच्या उंचीवरून टाकलेली फेकी होती. एक बोटी चूक आणि चुकीचं रूपांतर धावेत. 2 धावेच्या मदतीने होते वाढ. धावपलकावरती 37 लॉस ऑफ द 1 विकेट अर्थात 37 धावा धावपलकावरती असताना शेवटचे 29 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही बरोबरची 51 धावा. वाईट चेंडूची घोषणा मुख्य पंच कळवतील प्रवीण कुलकर्णी सर. स्वतःच्या फॉलो तर मध्ये चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला. स्वतः गोलंदाज आपण पाहतो तिथे रुपेश बापू कुदळे अत्यंत एकाबालीचा चेंडू परफेक्ट ब्लॉक टाकला होता. तिथे फ्रंट फुट वरती आला होता, परंतु आपण पाहतो की शंकर वायकरच्या प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाही. डॉट चेंडू खेळला तिथे. सामन्याचं इक्वेशन बदलतं इथे. डॉट चेंडूवर 27 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही बरोबरचे 50 धावा. गुड गाठो, एक तमाशा, एक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. डीप विकेटच्या डोक्यावर बोटा प्रहार येतो तिथे. एक घडघाईत असा बोटाला षटकार. 6 धावा. बंधू आलते ना मॅच बघाय. आता हॅट्रिक आमदारचे शिकवते. पुन्हा एकदा पाहूया बोटा फटका खेळायच्या शोधामध्ये एक चांगला चेंडू कव्हर केला. अशोक रेवडकर होता तिथे उभा. त्यानंतर आपण आता अगड चेंडू कव्हर करत आपण एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने होतं आणि धोपल कव्हर आपण पाहतो. धावा असतील 45, 3.5 षटकाचा खेळ संपत असताना शेवटचे 25 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही बरोबरच्या 43 धावा. रिव्हर्स पुलचा फटका खेळला तिथे. परफेक्ट मिडल बॅट वरती होतो चेंडू आणि त्यानंतर एक सुंदर धडका. रिव्हर्स पुलचा एक पॉवरफुल चौकार. 4 धावा. तिसऱ्या पंचाकडे रिले येतोय. तिसरे पंच आपण पाहतो की इथे कळवतील चेंडू थ्रो आहे का नाही पारी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे रिले आला आणि तिसरे पंच कळवतील आपल्याला योग्य तो निर्णय.
डो चेंडू डो प्लस पॅनल्टीच्या 2 धावा असतील. आत्ताच्या 3 धावा प्लस 4 7 रन आता. आणि प्लस चौकार 7 धावा. आत्ताच्या 7 धावा आहेत. ओके 7 धाब्यात आपण पाहतो आता सामन्याचं पूर्णपणे इथे इक्वेशन बदललंय. शेवटचे 25 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 36 धावा. संतोष कामटे सरांना विनंती राहील आपण आता समालोचक कक्षाची संपर्क साधायचा. त्वरित या. बावन्न धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो तर इथे पंचांचा निर्णय अंतिम राहील. इथून मागे सुद्धा आपण तो थ्रो गोलंदाजी केल्यानंतर पॅनल्टी सुद्धा दिले 2 धाव्यांची. त्यानंतर पुढील धावा असतील असे एकूण आपण संपूर्ण धावा दिलेल्या आहेत. म्हणजे पंचांचा जो निर्णय तो दिला जाईल. आणि आपण पाहतो की भीमरत्न बाळासाहेब बडेकर शीर्षक तथा उर्लेखाची प्रीमियर लीग या स्पर्धेचं पॅम्पलेट पडलं त्यामध्ये सुद्धा आपण मेन्शन केलेलं आहे की पंचांचा निर्णय अंतिम राहील. जो पंचांचा निर्णय तो तुम्हाला इथे मान्य करावा लागेल. बावन्न धावा धोपलकावरती शेवटचे 25 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बरोबरचे 36 धावा. नाही चौकार आणलाय. गोलंदाज आपण पाहतो की आता चेंज होतो आणि त्यानंतर शिरीष कांचनला आपण घेतलं जाते. क्षेत्ररक्षण चेंज करता येणार नाहीये. डो छोटूची घोषणा प्रीहिट बोटी सध्या असेल इथे पहा रोहित माखीजासाठी शिरीष कांचनचा पुढील चेंडू. वाईट चेंडूची घोषणा फ्रीट कंटिन्यू असेल. अवंतर धावा आणि अवंतर धावेच्या मदतीने होते बाळ धोपलकावरती 53 धावा. शेवटचे 25 चेंडू 35 धावेची गरज. हा मग मी तेच म्हणतोय ना मग. हो इथे पहा मुख्य पंच पुन्हा एकदा कळवतील. वाईट चेंडूची घोषणा आणि त्यानंतर आपण पाहतो शेवटचे 25 चेंडू शिल्लक आहे. 34 धावा 2 धावा इथे प्रतिस्पर्धी संघाला इष्ट जात आहेत. फ्री कंटिन्यू असेल. हो इथे पहा फ्रेडचा चेंडू होता. मोठा फटका शोधामध्ये रोहित माकेजा प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. डॉट चेंडूची घोषणा आणि इथे आपण पाहतो 4 षटकानंतर बनवलेल्या 54 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे आता जोडे 34 धावा.
24 चेंडू सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 34 धावा आणि 5 षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती कृष्णा कांबळे वेगवान गोलंदाज. त्याचबरोबर शंकर वायकर तितकीच मोठी ताकद समोर उभा असेल. शांत संयमी खेळी साकारणारा फलंदाज एक बाइंड सेट करत धावाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत एक चांगला प्रयत्न इथे बॅटच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळतोय. शंकर वायकरचा पवियात बागेत सरकत बोटा फटका खेळायच्या शोधामध्ये होता. नसीबानं साथ दिली तिथे अंकाचा वेध घेणारा चेंडू. डॉट चेंडूची घोषणा आणि त्यानंतर आपण पाहतो 54 धावा धावफलकावरती स्थिर असेल. शेवटचे 23 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 34 धावा. पुन्हा एकदा कमी चेंडू होता तिथे. कमी उंचीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक एका वेळेला आपण पाहतो की 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते डॉट टाकतो पहा. आपला तूट गोलंदाजीचा नजराणा. एक चांगली गोलंदाजी आपल्याला कृष्णा कांबळेची पाहायला मिळते. शंकरभाऊ वायकर एका बळीनं 2 चेंडू डॉट खेळलाय. सामन्याचं इक्वेशन बदललं जात आहे. शेवटचे 22 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बरोबर 34 धावा. वाईट चेंडू. भीमरत्न बाळासाहेब बडेकर चषक हुरळी कांचन प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. हो इथे पहा बडी बसली चाल में मोठा मासा गळाला लागला जातो आणि त्यानंतर इथे पहा बिग विकेट. शंकर बाबाईकरचा बुच असलेला फलंदाज बॅक टू द डगआउट. लकी ड्रॉ सोजत आपण पाहतो हरीश शेठ कांचन यांच्या माध्यमातून 50 रुपयांचं कुपन फाडा आणि त्याचबरोबर 1000 रुपयांची एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल जिंका. एक मोठी दाबी संधी बंपर ऑफर आहे प्रेक्षक राजा मंडळींसाठी. 50 रुपयांचं कोणाला कुपन फाडायचं असेल तर आमच्या या ठिकाणी एक प्रतिनिधी उपलब्ध आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्याचबरोबर 50 रुपयांचं कुपन फाडा आणि शेवटच्या दिवशी अर्थात 18 तारखेला फायनल दिवशी आपलं तिथे नशीब आजमावा. एक मोठी सुवर्ण संधी येते आणि त्या संधीचं सोडं करा. त्यानंतर आपण पाहतो की निर्धाव चेंडू काही गोलंदाजी पाहायला मिळते. 55 धावा धावफलकावरती असताना त्याचबरोबर शेवटची आपण पाहतो 20 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बरोबर 33 धावा. चेंडू 33 धावेची गरज असताना कट केला होता तिथे फसलीचा खेळाडू तैनात असेल. मोठी चूक मोठी विकेट अभिषेक करत होता. आता इथे बाज फलंदाज बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 3.
55 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो शेवटचे 19 चेंडू सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 33 धावा. काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते. पहा कृष्णा कांबळेचं इथे स्वागत करावं लागेल आणि त्यानंतर आपण पाहतो इथे कौतुक करावं लागणार आहे, कारण की आपण पाहतो एक धाव घेतली आणि एका धावेच्या मदतीने होते वाढ. कप द्यावेत ना. अजून आहे की 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवतो 32 धावा. शेवटच्या 18 चेंडू 32 धावा. अठरा चेंडू 32 धावेची गरज असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. कसलं बॅकर दिसत. 6व्या षटकाला होते सुरुवात आणि 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहत आहोत. बॅटची लिडिंग एज होती तिथे फर्स्ट स्लिपचा खेळाडू अनिकेत काचेड उभा होता आणि त्यानंतर एक धाव एका धावेच्या मदतीने होते वाढणारे धोपलकावरती आपण पाहतो तिथे 57 धावा. शेवटचे 17 चेंडू शिल्लक आहे. 31 धावेची गरज. सतरा चेंडू 31 धावेची गरज असताना आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाज तयार. एक चांगला चेंडू कमी हिटिंग चेंडू होता पहा. कमी उंचीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. या चेंडूला कसलाही आपण पाहतो की मोठी उंची मिळाली नाही आणि त्यानंतर डॉट चेंडू अशोक रेवडकरचा एक आपला 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूला सामन्याचं पूर्णपणे एक विषयावर बदललं जातं आणि त्यानंतर 16 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे अजून 31 धावा. ब्राईट चेंडूची घोषणा. रोहित पाकेजा रिव्हर्स फुल फटका खेळण्याच्या शोधामध्ये होता, परंतु आपण पाहतो की उजव्या स्टेजच्या खूप बाहेरचा चेंडू आपल्याला त्या अशोक रेवडकरचा पाहायला मिळतो. 72 धावेच्या मदतीने आता सामन्याचं एक विषय बदललं जातं. शेवटचे 16 चेंडू 30 धावा. परंतु आपण पाहतो एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो की काय, परंतु आपण पाहतो एकाच धावेवरती समाधान बाळगावं लागेल आपल्या सगळ्याला. एक धाव घेतली एका धावेच्या मदतीने पुन्हा वाढ होती धोपलकावरती. 59 ला समजा 3 विकेट असतात. 59 धावा धोपलकावरती असताना 15 चेंडू 29 धावा. त्यानंतर पाहूया पुन्हा एकदा पाहतो आपण स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत धावत गेलाय. आपला तूर चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला आणि अजिंक्य सिरके पुन्हा एकदा आपल्या घटनेमध्ये सुखरूप धावून पोहोचतो. डॉट चेंडूची घोषणा. दीर्घाव चेंडूला सामन्याचं एक विषय बदलला जातं आणि त्याच बरोबरीत आपण पाहतो आता शेवटचे 14 चेंडू आणि बनवायचे 29 धावा. उसळी घेणारा चेंडू होता, परंतु मुख्य पंच कळू दिले तिथे प्रवीण कुलकर्णी सर. अवंतर धाव. सामन्याचं 21 बदलता आता इथे शेवटचे 14 चेंडू आणि बनवायच्यात अजून 28 धावा. 14 चेंडू 28 धावा. सामना होता कोणी आणून ठेवला कोणी, परंतु पाहूयात काय होणार काय घडणार. अजिंक्य सिरकेचा एक मोठा ब्लास्ट, परंतु पाहतो समोर खेळाडू उभा करून ठेवला कृष्णा कांबळेला आणि त्यानंतर स्वतः पहा मित्रांनो फेकी केली नाहीये, परंतु चेंडू गोलंदाजांपर्यंत घेऊन आलाय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला आणि तिथे एकदा मिळेल जरूर आणि सामन्याचं 21 बदललं जाते. शेवटचे 13 चेंडू आणि बनवायचे अजून 27 धावा.
शेवटचे 13 चेंडू 27 धावा. परंतु पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या शोधामध्ये होता रोहित माकेच्या. थोडासा पंपल होतो परंतु एकच धाव डकार कळवला तिथे. शेवटचे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बरोबरच्या 26 धावा. 12 चेंडू 26 धावा. स्पीडअप करा मित्रांनो. अशोक सर आठवडे आपल्याला पुढील सामना कव्हर करायचे. थोडस खेळाडूला सांगत चला. सागर घोडसे आपण पाहतोय ते 7वे षटक टाकण्यासाठी गुरुदार ट्रॅक वरती आणि त्याचबरोबर रोहित माकेजा सुद्धा पाहतो अत्यंत एक मोठमोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असणारा फलंदाज. शांत संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. कोणताही पाहतो गडबड गोंधळ नसेल आणि त्याचबरोबर आपण पाहतो की इथे आपण पाहतो माइंड सेट करत फलंदाजी करण्याचा प्रयत्न सातत्याने इथे करतोय. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. फ्लोरलेचा चेंडू. त्यानंतर आपण पाहतो बॅटची लिडिंग एज फर्स्ट स्लिपचा खेळाडू त्यानंत असेल आणि कांचन आणि त्यानंतर आपण पाहतो इथे कोणतीही धाव असणार आहे. कोणतीही धाव नसेल. 62 धावा धोपलकावरती असताना पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल आणि त्यानंतर एक सुंदर फटका खेळला तिथे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप लॉंग फोडला तिथे. सडसडी चौकार. सासष्ट धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. शेवटचे 10 चेंडू 22 धावा. परंतु पाहतो इथे पुन्हा एकदा बागे सरकत मोठा फटका. त्याचबरोबर चेंडूची आणि खेळाडूची शर्यत होती तिथे चेंडूने शर्यत जिंकली आणि चेंडू फरार. येतोय सडसडी चौकार. 4 धावा. सत्तर धावा धोपलकावरती असताना शेवटचे 9 चेंडू 18 धावीची गरज. 9 चेंडू 18 धावा. 2 चौकार इथे सामने 7-21 बदलून टाकला आणि त्यानंतर आपण पाहतो इथे 9 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावीची गरज. गोलंदाज तयार सागर घोडसे. सुंदर फटका होता तिथे. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी. असा तडाखा मैदानाच्या आतमध्ये रोहित माकेजाने खेळला आणि त्यानंतर येणारे 3 चौकार. 4 धावा. तीन चौकार एका वेळी इथे खेळतोय रोहित माकेजा. 19 चेंडू 42 धावेची एक नेतृत्व खेळी साकारणारा रोहित माकेजा अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आउट चेंडू 14 धावा. 8 चेंडू 14 धावीची गरज. काही सामना मैदानाच्या आतमध्ये ओढ आहे. 8 चेंडू 14 धावा. काय होणार. 74 धावा धोपलकावरती असताना 3 फलंदाज इथे बाद आहेत. हो इथे पाहूया प्लोरलेचा चेंडू आणि त्यानंतर आपण पाहतो इथे
चौकार. डीजे 1 मिनिट थांबा. डीजे 1 मिनिट थांबा. थँक्यू. डीजे थांबा. डीजे थँक्यू. बिमार आहे कडे पारी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे येतोय. तिसऱ्या पंच कळतील आपल्याला योग्य तो आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये पोहोचणार आहे. त्यात मात्र कोणतेही संकट असेल तो डिसिजन तोच निर्णय असेल जो निर्णय तो डिसिजन. बिबर आहे कडे ही पारी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे असेल. जितू लोटे सर या. बिबर चेंडू असेल लो चेंडूची घोषणा इथे पहा मित्रांनो. आता 9 त्याचं होत आहे. 8 चेंडू. हो इथे पहा फ्रीचा चेंडू होता फ्लोरलेनचा. साबडेचा इक्वेशन बदल. 7 चेंडू 9 धावा. 7 चेंडू 9 धावेची गरज. सागर घोडचा आत्ताचा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता आणि त्यानंतर आपण पाहतो पुढील चेंडू. 7 चेंडू 9 धावेची गरज असताना शेवटच्या चेंडू पर्यंत सामना येणार की काय परंतु पाहूयात काय सामना मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. हो इथे पाहूया फ्लोरचा चेंडू. शिरीष कांचन होता तिथे टिपला फेल आणि फलंदाज होतो इथे फेल. बॅक टू द डगआउट. बाद.